मातापितेनं वंदन करून राम लक्ष्मण विश्वामित्र ऋषींबरोबर शरयू नदीच्या तीरानं निघाले. राम लक्ष्मणांना निसर्गाच्या सान्निध्यातला हा प्रवास, हे अनोखं जग पाहून आनंद वाटत होता. वाटेत एका अरण्यात एका वृक्षाखाली ते विश्रांतीसाठी थांबले. सर्वांना तहान लागली. लक्ष्मण पाणी आणायला गेला. विश्वामित्रांनी रामाला जवळ बोलावलं आणि म्हणाले, रामा, या भूमीला राक्षस भयापासून मुक्त करण्याचे कार्य तुला करायचे आहे. त्यासाठी मी माझ्या जवळील बला व अतिबला या 2 महान अस्त्रविद्या तुला देत आहे. असं सांगून त्याने एक महान मंत्र रामाला दिला. राम अतिशय बुद्धिमान आणि एकपाठी होता. त्यानं तो तात्काळ ग्रहण केला. धनुर्विद्येतील काही प्रभावी अस्त्रही त्याने रामाला शिकवली. याच अरण्यात राटिका नावाची राक्षसीण राहत होती. ती आणि तिचा मुलगा मारीच येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना मारून खात. त्यामुळे त्यांच्या भीतीनं या अरण्यात वस्ती करण्याचं कुणालाच धाडस होत नसे. ती भयानक चेहऱ्याची, अवाढव्य शरीराची, अति क्रूर आणि शक्तिमान होती. जसजशी अरण्यात आत ही मंडळी जाऊ लागली ना, तसतसा त्राटिकेचा विचार विश्वामित्रांच्या मनात येऊ लागला. राम त्राटिकेचा, एका स्त्रीचा वध करण्यास तयार होईल. विश्वामित्रांना हे आजमावून पाहायचं होतं. ते रामाला म्हणाले, रामा, आपण आता वाट बदलू. यापुढे त्राटिका राक्षसीण आपल्याला त्रास देईल, तेव्हा तो टाळण्यासाठी आपण दुसरा मार्ग धरणेच श्रेयस्कर. तिला ठार मारणे तसे पाहता कठीणच. महर्षी, मी तिला ठार मारू शकेन असं मला खात्रीनं वाटतंय. पण एक शंका आहे, स्त्री हत्या हे पाप तर ठरणार नाही ना? जी असंख्य निरपराध माणसांना ठार मारून खाते, अशा दुष्ट राक्षसिणीचा वध करणे हे पाप नसून खरं म्हणजे पुण्यकर्मच आहे. असं असेल तर रस्ता बदलण्याचं काहीच कारण नाही. आपण असेच पुढे जाऊया. ते तिघं काही अंतर चालून गेले तोच झाडं उन्मळून पडण्याचा, धुळीच्या लोटानं वातावरण भरून जाण्याचा, प्रचंड आरोळ्यांचा कर्कश आवाज त्यांच्या कानावर पडला. त्राटिका येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ती जसजशी जवळ येत चालली तसतसा कानठळ्या बसवणारा तिचा आवाज असह्य होऊ लागला. इतक्यात तिघांच्याकडे तिचं लक्ष गेलं. त्यांना ठार करून फाडून खाण्याच्या इराद्यानं ती चवताळून त्यांच्या अंगावर धावून गेली. राम सावध होताच त्यानं चपळाईनं धनुष्याला बाण लावला आणि तिच्यावर सोडला. क्षणात त्याने तिचे दोन्ही हात एकाच बाणात छाटून टाकले. तशी ती जास्तच चवताळली आणि भयानक आरडाओरडा करत तिने रामावर झेप घेतली. पण रामाचा दुसरा बाण तिच्या हृदयातच घुसला आणि ती गतप्राण झाली. अरण्याजवळ राहणाऱ्या सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. रामाला असंख्य धन्यवाद दिले. त्राटिकेचं संकट तर संपलं होतं. आता यज्ञ तेवढा निर्विघ्नपणे पार पडायला हवा होता. थोड्याच दिवसात राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र यज्ञाच्या ठिकाणी येऊन पोहोचले. प्रज्ञावंत ज्ञानी ऋषीमुनी देशोदेशीहून तिथं जमा झाले होते. सुमुहूर्त पाहून विश्वामित्रांनी नव्यानं यज्ञास सुरुवात केली. यज्ञात विघ्न येऊ नये म्हणून त्यांनी राम आणि लक्ष्मणाला रक्षक म्हणून यज्ञद्वारावर नेमलं. मंत्रघोषाच्या गंभीर आणि मंगलमय उच्चाराने वातावरण पवित्र झालं. यज्ञाचे 5 दिवस पूजा अर्चा, होम हवन इत्यादी विधींनी यथास्थित पार पडले. आता 6वा दिवस उरला होता. हा दिवस तर यज्ञ समाप्तीचा होता. आता मात्र त्राटिकेचा मुलगा आणि राक्षसांचा प्रमुख मारीच खडबडून जागा झाला. आपला मित्र सुबाहू आणि असंख्य राक्षस बरोबर घेऊन त्यांनी यज्ञभूमीवर हल्ला करण्यास सुरुवात केली. पण रामानं आणि लक्ष्मणानं बाणांच्या वर्षावानं त्यांना यमलोकाची वाट दाखवली. तुफान असं रणकंदन चालू होतं. सर्व परिसर राक्षसांच्या प्रेतांनी भरून गेला होता. इकडे विप्रमंडळी म्हणजे ब्राह्मण यज्ञ समाप्तीचा सोहळा शास्त्रशुद्ध पद्धतीनं पार पडत होते. शेवटी चिडून जाऊन मारीच आणि सुबाहू रामावर चाल करून आले. त्यांना आपल्या सामर्थ्याचा गर्व होता. या छोट्या तरुणांना आपण सहज ठार करू शकू असा त्यांना विश्वास होता. पण रामाच्या बाणांचा वर्षाव इतका प्रखर होता की त्यातल्या एका बाणानं सुबाहूचा कंठच फाटला आणि त्या क्षणी तो मृत्युमुखी पडला. आणि मारीच बाणांच्या वर्षावानं एवढा लांब उडाला की तो पार समुद्रातच जाऊन पडला. आणि इथं यज्ञ सोहळा शांतपणे
आनंदात पार पडला. रामाच्या उपस्थितीमुळेच यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला याची सर्वांनाच जाणीव होती. त्यामुळे सर्वांनी राम लक्ष्मणाचं प्रचंड कौतुक केलं. त्यांची तोंड भरून स्तुती केली, प्रशंसा केली आणि त्यांना मनापासून धन्यवाद दिले. विश्वामित्रांनाही खूप आनंद झाला. राम लक्ष्मणानं बरोबर आणल्याचं सार्थक झालं असं त्यांना वाटलं. त्यामुळे तेही खूप समाधानी होते. एकूण काय, निष्पाप लोकांचे बळी घेणारी व्यक्ती, स्त्री असो किंवा पुरुष, तिला ठार मारणं हे पाप ठरत नाही. तरुण रामाची योग्यता, त्याचं कर्तृत्व ऋषीमुनींनाही कळून चुकलं. त्यांनाही त्याचा प्रत्यय आला.